मी सध्या नागपुरातील संविधान चौकामध्ये आहे. आज आपण बघतोय की वंचितने महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. CJPचा प्रोटेस्ट जो आहे संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळतोय आणि महाराष्ट्रात नागपुरात देखील त्याचं समर्थन होत आहे. रोज संविधान चौकामध्ये आपण बघतोय सामान्य नागरिक असतील, युवक असतील, मोठ्या प्रमाणावर इथे येतात आणि आपला समर्थन जे आहे, जे दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे त्याला इथनं समर्थन म्हणून इथे देखील प्रोटेस्ट केला जातो. आज आपण बघतोय वंचितने महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. काही इथे माझ्यासोबत युवक आहे, सामान्य नागरिक आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ज्याप्रमाणे हा CJPचा प्रोटेस्ट काही मुद्द्यांना घेऊन सुरू झाला होता, म्हणजे नीट पेपर लीकला घेऊन धर्मेंद्र प्रधान असतील, म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती जी आहे मुख्य मागणी होती या प्रोटेस्टची. आणि आता ज्याप्रमाणे स्वरूप या आंदोलनाचं होत आहे त्याला बघता आपण सामान्य नागरिक जे इथे आलेले आहेत संविधान चौकामध्ये आज त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांना काय वाटतंय, नेमकं काय सांगाल दादा? तुम्ही इथे कशासाठी आले आता? आम्ही आलो आहे तर विद्यार्थ्यांच्या नीट एक्झामसाठी जो लीक झाला आहे त्याच्यासाठी आलो आहेत. ते मेन मुद्दा आहेत की विद्यार्थी एवढ्या वर्षापर्यंत तयारी करतात एका परीक्षेसाठी आणि ऐन टायमावर त्याला माहीत पडतं की त्याची एक्झामिनेशन जे आहे ते लीक झाली आहे, पेपर लीक झाला आहे. त्यानंतर त्याची जी परिस्थिती बनते, आर्थिक परिस्थितीमध्ये मायनस होते आणि मेंटली मनी मायनस होते. तर त्यासाठी आहे हा प्रोटेस्ट आहे विद्यार्थ्यांसाठी, जे शिक्षण मंत्री आहे त्यांच्यासाठी आहे तो. कारण भविष्यासाठी हा खिलवाड होऊन राहिला, देशाच्या भविष्याचा खिलवाड होऊन राहिला आहे, विद्यार्थ्यांचा खिलवाड होऊन राहिला. त्यासाठी आम्ही इथं आलो आहे. हा कुठल्याही पक्षाचा नाही आहे. पहिली गोष्ट तर हा विद्यार्थ्यांसाठी आहे. आम्ही पण विद्यार्थी होतो, पण काही आर्थिक समस्यामुळं आम्हाला शिक्षण सोडावं लागलं. पण आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आलो आहे. ते जे एक्झामिनेशन जसे इथं चालू आहे तर त्यांनी बी ते फेस केलं आहे की वाईट झालं आहे त्याच्यासोबत. आर्थिक परिस्थिती आणि मायनस झाला आहे. म्हणून आमची माग आहे की हे सगळं ठीक व्हावं आणि शिक्षणमंत्रींचा अधिकार घेतला जाईल. XYZ ते बी आहे ते झालं पाहिजे. मला सांगा, ज्याप्रमाणे आता इन्व्हॉल्व्ह होतात राजकीय पक्ष आणि त्यानंतर जे वळण लागते आपण बघतोय कुठेतरी काल नागपुरात ज्याप्रमाणे त्यांना डिटेन केलं गेलं, काही राजकीय पक्ष यामध्ये उतरले, वेळ संपून गेला होता आंदोलनाचा तरी देखील ते रात्रभर थांबले, म्हणजे रात्री थांबले होते, वेळ झाला होता. पोलिसांनी जेव्हा त्यांना रिक्वेस्ट केली तरी ते उठायला तयार नव्हते. तर याला हे कसं बघतात? हा प्रोटेस्ट शांतीपूर्वक आहे. दोन्ही पक्षाकडून थोडासा एक बरोबर सायलेंटली व्हाव, पर पोलीसवाल्याकडून थोडासा आक्रोश दाखवण्यात येणार आहे. त्या विद्यार्थ्यांना हाकलण्यात येत आहे की अर्ध्यातून त्यांना उचलून येत आहे. तर हा प्रोटेस्ट सायलेंटली करण्यात यावा बा. आम्ही इथं आलो आहे सायलेंटली प्रोटेस्ट करायसाठी. सायलेंटली करू द्या त्यांना, त्यांचं समाधान होऊ द्या. ज्याही गोष्टीसाठी ते इथे आले आहेत त्या. तुम्ही काय सांगाल? आज तुम्ही इथे संविधान चौकामध्ये आले, कशासाठी आले? आज मी संविधान चौकामध्ये यासाठी आलेला आहे की जे धर्मेंद्र प्रधान आहे आपले एज्युकेशन मिनिस्टर, त्यांचा रिझायग्नेशनच आम्हाला हवे आहे. हेच आमची एक मागणी आहे, जे की सरकार तेही आमची एक मागणी पूर्ण नाही करू शकत आहे. तर मग काय मागणार आहे सरकारकडनं? आम्ही आपल्या फंडामेंटल राईटसाठीच रडून राहिलेले आहेत ना. आम्हाला संविधानाने हे अधिकार दिलेले आहे की आम्ही स्वतःचे फंडामेंटल राईटसाठी जर आमचं प्रोटेक्शन नाही होत असेल तर मग आम्ही कशासाठी लढणार? विद्यार्थी आहेस, कुठल्या क्लासचा आहे? मी विद्यार्थी आहे. मी 3rd इयरला आहे आता. करंटली हिस्लॉप कॉलेजमधला आहे. हो. तर आपण बघतोय की विद्यार्थी इथे मोठ्या प्रमाणात आहे. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे. हा जो प्रोटेस्ट चालू आहे CJP प्रोटेस्ट, नेमकं विद्यार्थ्यांसाठीचा हा प्रोटेस्ट आहे आणि नेमकं विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, काय सांगशील तू या प्रोटेस्टला घेऊन? कौन सी क्लास की छात्र हो? मैम मैं 3rd ईयर का छात्र हूँ और मुझे प्रोटेस्ट से ये रहा है कि जो बच्चे हैं जो मैम अपनी पढ़ाई छोड़ के यहाँ पे बैठे हैं, तो इनकी राय मानना चाहिए सरकार ने, क्योंकि यही आगे चल के फ्यूचर है दुनिया का. क्या इसके बारे में? आज जो आहे वंचितनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. CJPचा प्रोटेस्ट सुरू आहे. नागपुरात देखील CJPचा प्रोटेस्ट जो आहे त्याला समर्थन जे नागपुरातून मिळत आहे मोठ्या प्रमाणावर. आपण बघतोय गेले 2 दिवस कंटिन्यू संविधान चौकामध्ये हा प्रोटेस्ट चालू आहे. आज देखील आपण बघतो मोठ्या प्रमाणात इथे युवक असतील, सामान्य नागरिक असतील, विद्यार्थी असतील इथे जमलेले आहेत. काय सांगाल नेमकं
जो प्रोटेस्ट सुरू आहे आता ज्याप्रमाणे त्याला वळण लागतं. खरं तर असं, मी प्राध्यापक प्रकाश निमगे, आताच रिटायर्ड झालो गव्हर्नमेंट सर्व्हिसमधून. या आंदोलनाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे, कारण हे आंदोलन हे विद्यार्थ्यांचं आहे. नीट परीक्षा असो, जेई असो, किंवा अजूनही कुठल्या कॉमन टेस्ट एक्झामिनेशन असो, याच्यामुळं मुलांचं भविष्य बनत असते ना की बिघडत असते. परंतु हे जर प्रॉपर चॅनलाइज झालं, गव्हर्नमेंटने याच्यावरती कंट्रोल आणून नियमित रूपात जर व्यवस्थितपणे याची आखणी जर केली, बांधणी जर केली, तर निश्चित अशा प्रकारच्या घटना घडणार नाही. काक्रोच आंदोलन हे याच्याकरता नाही आहे की बाबा तुम्ही प्रशासकीय जे काही असेल किंवा सरकारला उकडून फेका वगैरे, हा असा प्रकार नाही आहे. यांचं एक ऑब्झर्वेशन आहे की बाबा मुलांचं भविष्य जे आहे ते उद्ध्वस्त होऊ नये. आणि हा जो प्रकार घडतोय तो अगदी चुकीचा प्रकार आहे. पोलिसांची कार्यवाही ही एकदम चुकीची आहे. त्याला माझं समर्थन मुळीच नाही आहे. अशा घटना घडू नये, कारण की ज्या प्रकारे मुलींना, महिलांना पोलिसांच्या माध्यमातून शिव्या दिल्या गेलेल्या आहेत किंवा दंडेच्या माध्यमातून कुठल्या तरी प्रायव्हेट पार्टला त्यांना मारण्यात आलं, मी बघितलेलं आहे. अगदी म्हणजे मन अगदी द्रावक होऊन जातं. अगदी निशब्द झालेलो आहे या प्रकरणामुळं. आणि याच्यावरती आपल्याला शासनाने कारवाई करायलाच पाहिजे. ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे ती खूप चुकीची आहे आणि याचा छडा लागायला पाहिजे. 20 तारखेला तो बर्बर अत्याचार झाला आहे दिल्लीमध्ये. त्याच्या विरोधार्थ आम्ही फक्त शांत चित्ताने बसलेलो आहोत आणि काहीच नाही. फक्त आम्ही या बाबासाहेबाच्या संविधान चौकाच्या परिसरामध्ये एक शांत चित्ताने बसलेलो आहोत. आम्ही म्हणतोय की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा, पण या बर्बर शासनाने जो अमानुष अत्याचार केला, यांच्या विद्यार्थ्यांवर त्यांना लाठीमार केला, त्यांना सपोर्ट करण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत. बेसिकली मी आलेलो आहोत कारण की माझे मित्र आणि माझे भाऊ त्यांनी नीट आणि जे देऊन राहिले आणि मी तर बेसिकली नीट आणि जेच्या मार्गातलं नाव आहोत. बेसिकली मी डिझायनर आहोत, तर त्यांच्यासाठी आलेलो मॅम. त्यांनी कसं 2 वर्ष झाले त्यांनी एक्झाम देऊन राहिले, पण दररोज हर वेळी तुमचे नीटचे एक्झाम रियुनियन होऊन राहिले. परीक्षा निघल्या, पण ह्याच परीक्षेची गोष्ट नाही. हर एक आता बघा, नीटमध्ये झाले पेपर लीक. आता मी आर्किटेक्ट देणार, त्या आर्किटेक्ट परीक्षामध्ये नीट बरं काही लीक नाही होणार का बरं ते हँडमेड असते, पुरं ड्राफ्टिंग शीट असते. बट कसं नीटचं आहे, जसे स्पर्धा परीक्षा झाल्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या परीक्षा झाल्या, त्याच्यामध्ये पण लीक होऊ शकते ना मॅम. त्यासाठी आम्ही लढायला आलो इथं. हमारी ये राय है इस बारे में कि जो बच्चे इतने दिन से कर रहे हैं तो उनको मोदी जी कुछ बोले नहीं क्या. अभी ट्वीट किया बोले, मैंने सुना ट्वीट किए उन्होंने, तो बहुत दिनों बाद, बहुत लेट हो चुकी है बात, उनको बहुत पहले से कर लेना चाहिए था. और बच्चे क्या ही मांग रहे हैं, सिर्फ रिज़ाइन ही तो मान रहे, एक साइन ही तो मान रहे रिज़ाइन की, ठीक है, उनसे. तो वो ये क्यों नहीं कर रहे, क्या रीज़न है इसके पीछे. और अभी तक के कहाँ गायब थे. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा जो मांग रहे, इस्तीफा दे दो. स्टूडेंट को जब इतना लगाव बोल रहे हैं, स्टूडेंट को फर्स्ट प्रायोरिटी मान रहे हो अपनी, तो स्टूडेंट के लिए कुछ करना चाहिए उनको, नहीं क्या. ये मेरा कहना है इस बारे में. मुझे पता नहीं है कि इतने दिनों से ये वेट क्यों कर रहे थे. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेने से क्यों ये लोग, पता नहीं क्यों, या फिर धर्मेंद्र प्रधान के पास मोदी जी का कोई पर्सनल वीडियो है कि क्या है, आई डोंट नो. तो अभी ट्वीट किया है उन्होंने, तो मुझे पता नहीं है कि इतना समय उनको ट्वीट करने में, एक ट्वीट करने में इतना समय क्यों लग गया. अभी मोदी जी का लॉन्गेस्ट सर्विंग वाला पीएम बनने का वो था, सेलिब्रेशन कर रहे थे ये लोग. उस टाइम पे प्रधान जी मंदिर गए थे पूजा करने के लिए. उनके पास इतना वेला टाइम है कि वो वहाँ जाके आरती कर सकते हैं, पूजा कर सकते हैं, जो भी कर सकते हैं अपने प्रधानमंत्री के लिए. पर एक बच्चे से बात करने के लिए उनको क्यों सामने आने में इतना डर लग रहा है. सिंपल सी बात है, प्लीज़ सामने आइए और बात कीजिए भाई. जो भी है बता दो यार, बच्चे यहाँ मर रहे हैं. थैंक यू.
तर आपण बघतो आहे की नागपूरच्या संविधान चौकामध्ये गेल्या 2 दिवसापासून जो आहे CJPला समर्थनार्थ प्रोटेस्ट सुरू आहे. मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक असतील, विद्यार्थी असतील, इथे मोठ्या प्रमाणात रोज येत आहेत. आज देखील वंचितने देखील बंदची हाक पुकारली आहे, महाराष्ट्र बंदची. आणि त्याच पार्श्वभूमीवर संविधान चौकामध्ये पुन्हा एक आंदोलन आहे. आंदोलन जे आहे आंदोलन स्वरूपात इथे लोक जमलेली आहेत. आणि या ज्या सगळ्या आपण प्रतिक्रिया ऐकल्या, या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया होत्या, सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. जो प्रोटेस्ट चालू आहे त्याला घेऊन आता बघण्यासारखं असणार आहे की पुढे नेमकं या प्रकरणामध्ये काय होतं. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.